श्री स्वामी समर्थ मंडळी. शिवामुठीचे व्रत म्हणजे भगवान शंकराला मूठभर धान्य वाहण्याचे व्रत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. विवाहानंतर पहिल्या 5 वर्षापर्यंत हे व्रत केले जाते. यात नवविवाहित वधूवरांचे आचारविचारांचे मतैक्य व्हावे, त्यातून संसार सुख लाभावे, घर धनधान्याने भरलेले असावे, घरात समृद्धी नांदावी, या हेतूने श्रावणातील प्रत्येक सोमवारी स्त्रियांनी श्रद्धापूर्वक शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. या व्रतामध्ये दिवसभर उपवास करावा. स्नानानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याची विस्तृत व षोडशोपचार पूजा करावी. शिवलिंगावर गंध, बेल, पांढरी फुले व पांढऱ्या अक्षता वाहून शाळुंकेवर हळद कुंकू वाहावे. त्यानंतर धूप दीप ओवाळून यथाशक्ती नैवेद्य दाखवून आरती करावी. नंतर अर्पण करायचे धान्य उजव्या मुठीत घेऊन शिवा शिवा, महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा असे 3 वेळा म्हणून ते धान्य शिवलिंगावर अर्पण करावे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस व 5व्या सोमवारी सातू ही धान्य अर्पण करावीत. शिवामुठीबरोबरच एखादे नाणे व क्रमाने नारळ, म्हाळुंग, केळे, काकडी, बेलफळ ही फळे अर्पण करावीत. शिवामूठ म्हणून अर्पण करायची धान्ये स्वच्छ निवडून, धुवून, वाळवून मगच महादेवाला वाहावीत. या व्रताच्या उद्यापनाच्या निमित्ताने शंकरास महाअभिषेक करून ब्राह्मण भोजन करावे. सुवासिनीची सोवळ्याच्या खणाने ओटी भरावी. काशीला किंवा 12 ज्योतिर्लिंगापैकी एखाद्या स्थानी जाऊन देवळात काही द्रव्य अर्पण करावे. 5 वर्षे शिवामूठ वाहिल्यानंतर पुढील 5 वर्षे फसकी वाहावी. फसकी म्हणजे 1 पैसा व पसाभर धान्य वाहतात. धन्यवाद.